न्यायिक पुनर्विलोकन या संकल्पनेचा क्वेश्चन वाचूया आपण. क्वेश्चन खूप सोपा आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सोपा क्वेश्चन आहे. न्यायिक पुनर्विलोकन या संकल्पनेचे स्पष्टीकरण द्या व त्याचा भारतासाठी महत्व स्पष्ट करा. इंग्लिश मध्ये वाचतोय परत. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू अँड इट्स सिग्निफिकन्स इन इंडिया. खूप सिंपल क्वेश्चन आहे. डिरेक्टली आपल्याला कोणत्या कॉन्सेप्ट बद्दल विचारलेले त्यांनी? न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकनाच्या संकल्पनेवर त्यांनी डिरेक्टली प्लेन याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. येणाऱ्या राज्यसेवेच्या असलेल्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला अशा सोप्या पद्धतीचे असलेले प्रश्न येणार आहे. मग सर काल काय झालं होतं तुम्हाला? परंतु काल मला तुम्हाला हेही दाखवायचं होतं, कारण की पेपर आपण नाही काढणार आहे. त्यांना जर वाटलं त्यांनी युपीएससीचे जर कॉपी करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्यांच्या धर्तीवर बनवण्याचा प्रयत्न केला, त्या अवघडही काढू शकतात. त्यांचा कोणी हात पकडणार नाही. त्यामुळं आपल्याला ते काय करतील हे ओळखण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे बॅलन्स ठेवायला पाहिजे. हार्ड पण क्वेश्चन जमले पाहिजे आणि सोपेही. आता सोपे क्वेश्चन पण आपल्याला जमता वेळेस थोडी अवघड परिस्थिती निर्माण होते, परंतु तरीही आपण विचार करूया की याच्यामध्ये कशा प्रकारे डील करता येईल. ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल विचारलेलं आहे. लोकस काय आहे, फोकस काय असणार आहे? भारतासाठी महत्व. दोन गोष्टीवर आपल्याला काय करायचंय? फोकस द्यायचंय. आपल्याला फक्त न्यायिक पुनर्विलोकनाची डेफिनेशन फक्त तेवढी सांगायची आणि शांत बसायचंय का? नाही. ते कोणासाठी महत्व आहे? भारतासाठी. का महत्वाचं आहे? मग याच्यामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टचे जजमेंट जर देता येत असेल तर जजमेंटही तिथं देऊ शकतात. आपण बघूया याची असलेली प्रस्तावने अंतर्गत काय आहे. प्रस्तावनेमध्ये सोप्या भाषेमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगायचं आहे? काइंड ऑफ महत्व सांगायचं आहे. न्यायिक पुनर्विलोकन भारताच्या संविधानिक लोकशाहीतील एक मूलभूत तत्व आहे. आपण इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर डेफिनेशन मेन्शन केली का आपण इथं? नाही. का मित्रांनो? कारण की मेन बॉडीमध्ये आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, एक तर प्रस्तावनेमध्ये जर डेफिनेशन तुम्ही इलॉबरेट केली असेल तर बॉडीमध्ये परत त्याचं रिफ्लेक्शन नाही आलं पाहिजे. आणि जर बॉडीमध्ये तुम्ही रिफ्लेक्शन देत असाल डेफिनेशनचं तर ते कुठं रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे. कळतंय का मी काय सांगतोय? याच्याने आपले मार्क्स कमी होत नाही. क्वेश्चनची डिमांड काय आहे ती ओळखता आली पाहिजे. म्हणून बघा प्रस्तावनेमध्ये मी इथं काय केलेलं आहे, पुनर्विलोकन भारताच्या संविधानिक लोकशाहीतील काय आहे? मूलभूत तत्व आहे. न्यायिक पालिकेला सरकारी कृतीची कायदेशीररित्या आणि संविधानिकता मूल्यमापन करण्याचा अधिकार प्रदान करते. एकदम सिंपल भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पूर्ण एक्सप्लेन केला आहे का? नाही. समोरच्याला थोडस मी ॲम्बिग्युटी ठेवलेली आहे. एक्झामिनरला मी सांगतोय की बघ पुढे चालून मी सविस्तर याच्यामध्ये मांडणी केली आहे, तू त्या पद्धतीने काय कर, त्या गोष्टी उलगडून बघ, तुला तिथं उत्तर सापडेल. मग आपल्याला काय करायचं आहे? एक्झॅक्टली फंक्शन काय आहे? न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? त्याची पहिले तुम्ही सुरुवातीला काय द्यायची? तिथं डेफिनेशन, व्याख्या तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. व्याख्या मेन्शन केल्यानंतर त्याचं काय करा? कार्य सांगा की कशा पद्धतीने न्यायिक पुनर्विलोकन महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व. कळालं? घ्या. आता तुम्हाला 5-5.5 मिनिटं देतो मी तुम्हाला प्रॉपरली. डोंट टेल मी दॅट की फंडामेंटल राईट्स आमचं झालंच नाही सर. सगळ्यांचं नियर टू बी झालेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन संकल्पना खूप खूप वेळेस मला काय मेन्शन करायचं आहे? फंक्शन, कार्य. आता मला एक सांगा, जेव्हा ज्युडिशियल रिव्ह्यूची तुम्ही डेफिनेशन लिहिणार आहे तर ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन ह्या संकल्पनेचा आधार घेत असताना त्याच्या डेफिनेशन तुमच्याकडे काय असायला पाहिजे? की कोणताही केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळांनी घेतलेले कार्याची असलेली निर्णय याचं असलेलं संविधानिक स्वरूपाच्या माध्यमातून केल्या गेलेली असलेली चौकस बुद्धीने केलेला विचार म्हणजेच काय आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन. Judicial review is nothing but the legislature what is the they are made a kind of a law and the executive who are doing the execute that all the such things are constitutionally आहे की नाही हे बघताय वेळेस तुम्ही कशाचा वापर करता? ज्युडिशियल रिव्ह्यूचा. आता मला एक सांगा, ज्युडिशियल रिव्ह्यूचा संदर्भ देता वेळेस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनलचे आर्टिकल्स माहिती पाहिजे की नाही? मग त्याच्यामध्ये तुम्ही टाका की आर्टिकल सब क्लॉज 2, 13 सब क्लॉज
2 आहे, आर्टिकल 32 आहे, आर्टिकल 226 आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ यायला पाहिजे की नाही आपल्याला. मग अशा वेळेस तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे की कशा पद्धतीने तुमचं हे कार्य करतं. ज्युडिशियल रिव्ह्यू कायदा केल्यानंतर कायद्याला त्या प्रकारच्या माध्यमातून प्रोटेक्ट करण्याचं काम, तुमचा कायदा संविधानाच्या चौकटीमध्ये बसतोय की नाही हे चेक करायचं काम कोण करतंय? न्यायालय करतंय की नाही? तुमच्या असलेल्या पार्लमेंटला अल्टिमेट ऑथॉरिटी दिलेली आहे कायदा बनवताना. तुम्ही आर्टिकल 13चा अभ्यास केला असेल ना. आर्टिकल 13 मध्ये काय सांगितलेलं आहे? त्या आर्टिकल 13 मध्ये लॉची पण डेफिनेशन दिली आहे सब क्लॉज 3 मध्ये. बरोबर आहे. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आर्टिकल 13 सब क्लॉज 3 मध्ये तुमच्या संविधानाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कायदा म्हणजे काय, कायद्याच्या डेफिनेशन मध्ये काय काय येणार आहे. जर अशा पद्धतीने कोणताही प्रकारचा कायदा तो संसदेने करू द्या, तुमच्या राज्य विधिमंडळाने करू द्या, किंबहुना तुमच्या असलेल्या एखाद्या एक्झिक्युटिव्ह ऑर्गन्सनी त्याला इम्प्लिमेंट करू द्या, ऑर्डिनन्स असू द्या, काही असू द्या, हे सगळ्या गोष्टी बघण्याचं कार्य कोणाचं आहे? ज्युडिशरीचं आहे. मग अशा वेळेस ज्युडिशरी जर ह्या सगळ्या गोष्टी बघत असेल तर त्या सगळ्या गोष्टीला कशाच्या माध्यमातून बघितल्या जातंय? ज्युडिशियल रिव्ह्यू. कायदेविषयक आढावा देऊन टाका तुम्ही तिथं सरळ सरळ स्पष्टपणे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या असलेल्या केसेस टाकू शकता, जसं की तुम्ही चर्चा करत लिहित होत्या केशवानंद भारती केस, तुम्ही लिहा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. इट्स अ पार्ट ऑफ युअर ज्युडिशियल रिव्ह्यूचाच होता की ज्याच्यामध्ये आहे मिनर्वा मिल्स केस आहे. असे भरपूर केसेस आहे लेकरांनो. त्या तुमचा असलेला संदर्भ देत्या वेळेस तुम्ही तिथे मेन्शन करू शकतात. सोबतच कार्यकारी आढावा पण घेतोय. कार्य तेच आहे ना ज्युडिशियल रिव्ह्यूचा, की तुमच्याकडं कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळाने केलेलं कार्य रीट पिटिशनच्या माध्यमातून तुम्ही चेक करतात. हिबियस कॉर्पस, मॅन्डमस, सर्शिरियो, प्रोहिबो, त्याच्यानंतर तुमचं असलेलं क्यू वॉरंटो. हे दीज आर द 5 टाइप्स ऑफ द रीट्स. की ते काय दाखवतंय? एक्झिक्युटिव्ह ऍक्शन कोणी कशी घेतलेली आहे. एखाद्या IAS ऑफिसरनी, दुसरं उदाहरण देतो, एखाद्या IPS ऑफिसरनी एखाद्याला बळजबरी डांबून ठेवलं असेल तर त्याची असलेली कृती ही एक्झिक्युटिव्ह ऍक्शन मध्ये येते, कार्यकारी गोष्टीमध्ये येत आहेत. मग तिथं हेबियस कॉर्पसची रिट पिटिशन केल्या जाऊ शकते, इश्यू केल्या जाऊ शकते. हे पण काय असणार आहे? तुमचं असलेलं कार्यकारी लोकांवर वचक ठेवण्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यूचा काय केला जाऊ शकतो? वापर केला जाऊ शकतो. अल्टिमेटली तुमच्या आवडीचं directly you can reach to the Supreme Court and High Court itself. Article 32 and 226 मनेका गांधी केस भरपूर आहे ना. आर्टिकल 21 काय नाहीये तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये, सगळं स्काय इज द लिमिट. अल्टिमेटली आपल्याकडं इव्हन तुम्हाला सांगतो ना, आर्टिकल 142 मध्ये आहे, आर्टिकल 136 स्पेशल लीव पिटिशन, दीज ऑल कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ ज्युडिशियल रिव्ह्यू. भरपूर काही गोष्टी, सगळ्या गोष्टी जर तुम्ही सिंक्रोनाइज केल्या आणि ते जर मांडणी केली, सांगायची गरज नाही. कार्य सांगितले तुम्ही, डेफिनेशन दिली, डेफिनेशन तर काय द्यायचं? कार्य द्यायचं. महत्व का बरं ज्युडिशियल रिव्ह्यू पाहिजे? न्यायालयीन पुनर्विलोकन काय पाहिजे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट थिंग्स? त्या प्रकारचं असलेलं संविधानिक सर्वोच्चता मान्य करता तुम्ही. इम्पॉर्टन्स आप समज में? आता समजलं का? मिक्सअप झालं होतं ना तुझं, ते इथंच आहे. इम्पॉर्टन्स वेगळं, कार्य वेगळं. कार्य त्याचं तो काय कार्य करतोय, त्याचं महत्व काय हे वेगळं असणार आहे. का बरं आपण ज्युडिशियल रिव्ह्यूला एवढं इम्पॉर्टन्स देतोय? संविधानिक सर्वोच्चता मान्य करण्यासाठी. दुसरी गोष्ट, मूलभूत हक्कांचं काय करायचंय? संरक्षण करायचंय. सत्तेचं काय करायचंय? समतोलपणा ठेवायचा आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं ना, सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये आपण तिथं काय करतो? चेक अँड बॅलन्स करतोय. मग चेक अँड बॅलन्सचा ही संदर्भ इथं तुम्ही देऊ शकतात. येते लेकरांनो लक्षात? खूप सिंपल है, बहुत सिंपल थिंग्स है, उसको कॉम्प्लिकेटेड मत बनाओ. देन उसके बाद काय? जबाबदारी. अल्टिमेट कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन करायचं काम कोणाचं आहे माझ्या बाबड्यांनो? न्यायमूर्तीचं नाही, सुप्रीम कोर्टचं आहे. कोणाचं आहे? सुप्रीम कोर्टचं. कॉन्स्टिट्युशनॅलिटीचे शब्द वापरा. सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे संविधानाचं असलेलं फायनल इंटरप्रिटेशन करणे. ही इज द अल्टिमेटली द प्रोटेक्टर अँड द प्रोमोटर ऑफ द कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज असं म्हटलं जातंय ऑनरेबल सुप्रीम कोर्टला. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जबाबदारी काय आहे हे सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे? संघराज्यवाद. हा पण एक शब्द टाकून द्या.
हे प्रमोट करतोय ना आपण संघराज्यवाद. मग सध्या त्या प्रकारचं तामिळनाडू आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे भांडणं चालू आहे. प्रमोशन हे ज्युडिशियल रिव्ह्यू तर आहे ना, येतं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. पहिले डेफिनेशन, कार्य आणि त्याच्यानंतर त्याचं असलेलं महत्व. कळालं हे? चलो, निष्कर्ष सिंपल आहे. भारतीय कायदेशीर व्यवस्थेचं एक अपरिहार्य वैशिष्ट्य आहे. शब्द थोडेसे जड वापरायचे, समोरच्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. काय सुंदर शब्द वापरला, अपरिहार्य आहे. अपरिहार्य म्हणजे काय? आपण त्याला पर्याय देऊ शकतच नाही. सरकारच्या सत्तेवर अंतिम नियंत्रण म्हणून काम करण्याचं, वैयक्तिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. कोणत्या गोष्टींचा? ज्युडिशियल रिव्ह्यू. तुम्हाला एक पुढचा क्वेश्चन अजून पण येऊ शकतो बरं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ज्युडिशियल रिव्ह्यू, त्यामध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल ओव्हर रिचनेस, हा पण तुम्हाला एक क्वेश्चन तिथं तयार होऊ शकतो डिफरन्सेस मध्ये. ते आपण नंतर कधीतरी चर्चा करू, परंतु हे डोक्यामध्ये राहू द्या की अशा पद्धतीच्या असलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. कळालं हे? खूप सिंपल क्वेश्चन होता, खूप सिंपल क्वेश्चन. कळालं हे? आर्टिकल लक्षात ठेवायचे. आर्टिकल सगळे मेन्शन जर करत असेल तर तुम्हाला हाफ मार्क्स एक्स्ट्रा शुअरली भेटणार आहेत लेकरांनो. ठीक आहे.